हॅलो, माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी इथे ओला जवळा दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी इथे काढून ठेवलेलं आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे ओला जवळा बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। ओला जवळा स्वच्छ धुवून मी इथे चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे। यातलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापलेला आहे। मीडियम साईजचा टोमॅटो, 4-5 इथे लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत। 3 हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत। थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धा लिंबू इथे घेतलेला आहे, गरजेनुसार वापरणार आहे। आणि थोडंसं इथे 4-5 पानं कढीपत्त्याची लागणार आहे। मसाल्यांमध्ये आपल्याला हळद, हिंग आणि मसाला लागणार आहे। तर जवळ्याला मी आता इथे फोडणी देणार आहे। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। 2 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे। तेल इथे गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मी इथे जिरं घालते। मिरची इथे घातलेली आहे। कुटून घेतलेला लसूण, कढीपत्ता, इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा। इथे कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे। थोडासा इथे हिंग घालायचा आहे, 2 चिमटी। अर्धा टीस्पून इथे हळद घातलेली आहे। रस्सा भाजीचा मसाला आहे, तो आपल्याला इथे 1.5 चमचा घालायचा आहे। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे इथे घालू शकता। इथे आता टोमॅटो घालून घ्यायचा आहे। जवळ्यामधलं सर्व पाणी आपण काढून टाकलेलं आहे। इथे हा जवळा आपल्याला हे आपल्या फोडणीमध्ये टाकायचं आहे। गॅस मी इथे कमी केलेला आहे। आपले मसाले जळायला नको म्हणून गॅस कमी ठेवायचा आहे। इथे आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे। टोमॅटो मी इथे घातलेला आहे, त्यामुळे इथे लिंबू मी अर्धा घेतलेला होता, तर मी त्यातला अर्धाच इथे वापरते। जर टोमॅटो वापरायचा नसेल तर आपण लिंबू इथे अर्धा घेऊ शकतो। चवीप्रमाणे मीठ घालायचंय। थोडीशी कोथिंबीर आपण आता घालून घेणार आहे। 10 मिनिटं आपल्याला कमी गॅसवर हा जवळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। जवळ्यामध्ये आपण पूर्ण पाणी काढलेलं होतं, तरी सुद्धा ओल्या जवळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे या पाण्यामध्येच आपल्याला हा जवळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटे इथे झाकण न ठेवता मी जवळा कमी गॅसवरती व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। इथे थोडंसं आता किसलेलं सुकं खोबरं मी घालते। इथे ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता। आपला जवळा इथे तयार झालेला आहे। इथे थोडीशी कोथिंबीर घातली। गॅस मी बंद केलेला आहे। जवळा आपला इथे तयार झालेला आहे। आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत। तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। इथे आपला जवळा तयार आहे। आजची जवळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि लाईक करा। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय।